मागच्या 8 ते 9 महिन्यापासून दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट मिळत नसल्याचा प्रकार अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे। आणि मागच्या अनेक दिवसापासून येथील हे दिव्यांग बांधव ग्रामीण रुग्णालयाच्या चक्रा मारून बेजार झाले आहेत। आणि काही दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। सर समोर या तुम्ही थोडंसं तुमच्या अगोदर मला पूर्ण परिचय द्या। मी बिलाल बाब हरणमारे, अपंग हक स्वाभिमान प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक कोषाध्यक्ष। काय नेमका प्रॉब्लेम झालाय, किती दिवसापासून चक्रा माराव्या लागत आहेत, काय इश्यू होत आहे इथे? जवळपास 8 महिने झाले आम्ही दिव्यांगाची सतत इथं तपासणी करत आहोत आणि तपासणी बी वेळेवर होत आहे, ही बी तेवढं खरं आहे। पण 8 महिन्यापासून कसल्याही प्रकारचा अपंगाचं प्रमाणपत्र कोणत्याही दिव्यांगाला देण्यात येत नाही। त्याच्यामुळे हे दिव्यांग लोक शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत। आम्ही दरवेळेस पत्रव्यवहार करून बी टाळाटाळीचा उत्तरे देत आहेत। म्हणून आज आवाज बहुजनाच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासन प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आमची जेवढे बी दिव्यांग बांधव आहेत त्यांचे वेळेवर प्रमाणपत्र लवकरात लवकर वितरित करावे, जेणेकरून शासकीय योजनेचा लाभ त्यांना वेळेवर मिळावा। नेमकं काय प्रॉब्लेम आहे म्हणून सांगत आहेत तिथले कर्मचारी? हे कर्मचारी म्हणतात की आम्हाला काही तर कोड मिळाला नाही। आता ती कोड कोण कसल्या प्रकारचं असतं ती आम्हाला बी माहीत नाही। मी बी 75% एक दिव्यांग आहे आणि दिव्यांग असून या दिव्यांगाचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे। कोड मिळाला नाही, आता ती कोड कोणतं असतं ती आम्हाला माहीत नाही। आता आम्ही इथल्या डॉक्टरापाशी गेले तर त्यांनी लातूरच्या डॉक्टरांचे नाव घेतात। मग त्या लातूरच्या डॉक्टरापाशी संपर्क साधला तर तुम्ही त्या कलेक्टर ऑफिसला संपर्क साधा। म्हणजे आम्ही दिव्यांग बांधव घेऊन इथून लातूरहून कलेक्टर ऑफिस असं घेऊन फिरणं योग्य आहे का? जवळपास नाही म्हणलं तर 90% अपंग लोक असे आहेत जी जाग्यावरून हालचाल सुद्धा करू शकत नाही। मग आम्ही दिव्यांग लोक घेऊन कसं जावं आणि कसं करावं? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या दिव्यांग लोकांचे लवकरात लवकर अपंग प्रमाणपत्र वितरित करावे आणि त्यांना शासकीय योजनेचा फायदा लाभ कसा मिळेल ह्याची त्यांनी काळजी घ्यावी। बिलालभाई हरणमारे यांच्यासोबतच आणखी काही महिला देखील आहेत याच ठिकाणी, त्यांच्याकडे मी जाणार आहे, काय ते सांगण्याचा प्रयत्न करतात हे बघूया। क्यों चक्रा मार रहे हैं इस अस्पताल? मेरा एक्सीडेंट हो गया, 2 साल हो गया, मेरे को अपंग सर्टिफिकेट मिलना चाहिए, इसलिए मैं आई हूँ यहाँ पर। कौन है चक्रा लगाने वाले? कोई है? हाँ मे महिन्यापासून मी आता 10 चक्रा केली। हाँ काय म्हणतात तुम्हाला इथले कर्मचारी? काय म्हणा, मंगळवारी या आणि दुसऱ्या मंगळवारी या, तपासणी 2 बाऱ्या केल्या डोळ्याची। आता तुझं काम झालं जी म्हणले, मी कागद सगळे काढून नेऊन कुठं टाकू, त्या डॉक्टरने डोळ्याच्या डॉक्टरने घेतले, मी खाली बसते मग आणि नेऊन इथं कुठं टाकली की तेव्हापासून यांचा का ह्या कुणाला महाग लागून आणाले, मला कोणी नसले काय करावं, डोळे बी नाही तर धरून आणाय। हा रडू नका सांगा, काय आणखी काय प्रॉब्लेम झाले ते सांगा। काहीच नाही, डोळे पगारीसाठी अजून माझी वय एवढी झाली, मला पगार नाही करायला। मग ह्याच्या मागे लागते, कोणी पैसे खातंय घेतय, कोणी करणार काय नाही, उघड चिमणीवाणी हिंडते। किती पारदर्शकता आहे या कार्यामध्ये हे तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तुम्ही इकडून या काकू, हाँ समोर या ताई, समोर या। कितने दिवसापासून, कितने दिन से आप चक्रा कर? 1 साल से 2 मरतबा भरे हमने अपंग का बच्ची को। ये माँ पेट से बच्ची जरा अपंग थी, फिर भी जरा गाड़ी पे से गिरी तो 2 भी पैर, एक पैर की नस टूट गई, एक पैर की नस फट गई। कितना कुछ हुआ सरकार से बोल के कुछ हुआ नहीं। 1 लाख रुपए लगा के हम ऑपरेशन करे, अब वो बच्ची को नीचे बैठने नहीं आता, कुर्सी पे है। और कुछ हुआ अपंग का बच्ची को कुछ जरिया आएगा बोल के 2-3 बार फॉर्म भरे, अब ये 3री बार फॉर्म भरना है। तर ही आहे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या सुरू असलेली परिस्थिती। दिव्यांग बांधव ज्यावेळेस त्यांना दिव्यांगाचं सर्टिफिकेट मिळविण्यासाठी येत असतात, त्यांना मंगळवारी या बुधवारी या तारीख पे तारीख त्यांना सांगण्यात येत आहे आणि त्याचबरोबर कधी साईट सुरू नाही तर तारख्यावर तारख्या त्यांना देण्यात येत आहेत। लोकप्रतिनिधी मुन्नाभाई सय्यद यांनी या सगळ्या दिव्यांगांची दखल घेऊन नुकतंच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जॉब सुद्धा विचारला आहे, नेमकं काय इथं सुरू आहे असं त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला आहे। मुन्नाभाई, आताच तुम्ही प्रयत्न केलेला आहे इथल्या ना कर्मचाऱ्यांशी, काय नेमकं तुम्हाला त्यांनी उत्तर दिले आणि पुढे काय त्यांनी करणार आहेत? गायकवाड साहेब, हा विषय माझ्याकडे 6 महिन्यापासून आहे। बिलालभाई सतत जे बी नागरिक आहेत आज ग्रामीण भागातून येणं जाणं आहे, ओळख आहे म्हणून आपल्याला कॉल करतात की अशाला। मी कॉल केल्यावर डॉक्टर चुडे साहेबाला आम्ही कॉल केलो, डॉक्टर चुडे साहेब म्हणले माझ्याकडून सगळं व्यवस्थित झालं, कुणापाशी आहे? नागरगोजे साहेबाला बोललो, त्यांनी म्हणले आपल्यापासून झालं, कुंभार साहेबाला बोला। कुंभार साहेबाला विचारलं बाबा की त्यांनी म्हणले मला 3 महिन्यापासून साईट बंद आहे,
तर मी म्हणलो साहेब साईट चालू करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला हो? तर ते CS ला विचारा. विषय असा आहे साहेब, हे आणि महिन्यात 1 तारीख ठेवलेत 18 तारीख. आज जर समजा ह्या नागरिकाला आज 18 तारखेला तुमचं काम झालं नाही म्हणून गेले तर हे महिन्याभर नंतर यावं लागेल. असंच रांगावडी लागतात आणि हे कर्मचारी त्यांना प्रतिसाद देत नाही. कारण काय आहे, उदगीर चालू आहे, मुखेड चालू आहे. मी खोटं बोलणार नाही, तुम्ही माहिती घ्या स्वतः एक पत्रकार म्हणून. हे चालू नसेल तर बोला मला. हे नागरिक त्रास व्हायलेत, ह्यांचा जबाबदार कोण आहे? जाणीवपूर्वक इथल्या दिव्यांग बांधवांना त्रास देण्यात येते का आणि नेमकं याच्या मागचं कोण आहे, काय राजकारण आहे का यामध्ये, काय सांगायचं आहे? साहेब जाणीवपूर्वकचा विषय तर मला ते माहीत नाही, पण साईड बंद होण्याचा विषय, मी पण एक नगरसेवक आहे, आमच्यापाशी बी जन दाखले साईडवर चालू आहे. साईड कधी बंद होते सर? साईड काय हे भारताच्या बाहेरचं साईड दवाखाना आहे का आपला? का हे साईड ह्यांची साईड भारताच्या बाहेरची आहे का? सगळ्या ऑनलाईन सेंटरची साईड चालू आहे, ह्यांची का साईड? हेच फॉर्म ऑनलाईन व्हायलेत बाहेर, मग साईट कसं चालू आहे? साईट चालू असतानाच ऑनलाईन व्हायला ना, होय बिलाल भाई? साईट चालू असताना तुमच्या ऑनलाईन व्हायलात ना फॉर्म? हा, तर हे लोकांची प्रश्न घेऊन आपण थेट इथेच हा. माझी एक विनंती आहे, माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांनी स्वतःहून या दिव्यांगासाठी एक दखल घ्यावं, स्वतः दखल घ्यावं, हे माझी साहेबांना, मंत्री महोदय साहेबांना विनंती आहे. कारण की हे दिव्यांग लोक कुठं राहणार? आत्ता हे मावशी म्हणले त्यांच्या पाठीमागे कोण नाही, ते शेजारी बाई त्यांना घेऊन आली आहे. ह्यांचं वारसा चालवायला कोण आहे सांगा ना ह्या दिव्यांग बाईला? निश्चितच आपल्या मागणीची दखल सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील घेतील आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे शल्य चिकित्सक अर्थात CS सिव्हिल सर्जन देखील या बातमीची दखल घेऊन दिव्यांगांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. याच ठिकाणी कार्यरत असलेले कोण कुंभारे सर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. नेमकी 6 महिन्यापासून साईट सुरू असताना त्यांनी नेमकं काय काम केलं आणि कशा पद्धतीने पूर्णसाठी जाबेरभाई शेख यांनी माझा कॅमेरा आज हातात घेतलाय. सरांना माझी विनंती असणार आहे, सर आपण थेट कुंभारे सराकडे जाऊया. याच ठिकाणी अनेक दिवसापासून दिव्यांग बांधव जे आहेत खूप चक्रा मारून परेशान होत आहेत, हैराण होत आहेत. अजूनही बघू शकता तुम्ही याच ठिकाणी अनेक नागरिकांच्या लाईन लागल्या आहेत. सर मी तुम्हाला बोलू शकतो आता? कंटिन्यू असू द्या सर, म्हणजे सविस्तर आपल्याला त्यांच्याशी वार्तालाप करता येईल. कुंभारे सर तुम्ही माझ्याशी आहेत बोलणारे, तुम्ही कुंभारे सर आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून 8 ते 9 महिन्यापासून इथल्या दिव्यांग बांधवांचं सर्टिफिकेट येत नाही, प्राप्त होत नाही त्यांना. काय नेमका प्रॉब्लेम आहे? हा बोला बोला बोला. एप्रिल आणि मे मध्ये आपले कॅम्प बंद होते. एप्रिलच्या नंतर आपले कॅम्प सुरू झाले. 3-4 महिन्यापासून आपल्याकडे पेंडिंगशी आहे. याचं कारण काय आहे की आपल्या तालुक्याला दिव्यांगाची परेशानी होऊ नये म्हणून याच ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्याला इथं युजर आयडी आणि पासवर्ड देऊन इथूनच दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याला वितरित करता येईल, दिव्यांगाची सोय होईल. यासाठी आपण पत्रव्यवहारही केले दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुण्याला. ते तात्काळ ह्या जवळपास मला वाटतं 2 वेळेस आपण पत्र पाठवलं. ह्या आठवड्यापर्यंत जवळपास ते पूर्ण होईल काम. ज्यावेळेस युजर आयडी पासवर्ड या ठिकाणी येईल त्यावेळेस इथंच दिव्यांगांना आपल्याला प्रमाणपत्र देणं सोयीचं. हा प्रॉब्लेम फक्त अहमदपूरमध्येच आहे का संपूर्ण महाराष्ट्रात आहे? जवळपास 4 तालुक्यामध्ये ही अडचण आहे. कारण रेणापूर आहे, औसा आहे, या तालुक्यामध्ये नव्यानं की जसं की आपल्याला त्याच ठिकाणी दिव्यांगांना प्रमाणपत्र द्यावं सोयीचं व्हावं म्हणून हे शासनानं करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे काही आपण का करतो की यांची तपासणी करून हे डॉक्युमेंटेशन करून ठेवतोय दिव्यांगाची परेशानी होऊ नये म्हणून. ज्यावेळेस युजर आयडी पासवर्ड येईल त्यावेळेस त्या ठिकाणी दिव्यांगाला येण्याची गरज नाही, कारण ते असेसमेंट पेपर भरलं जाईल आणि पोस्टानं ते दिव्यांग प्रमाणपत्र त्या लाभार्थ्याच्या घरी जाईल. जर आयडी पासवर्ड आला तरच काम सुरू होईल असं तुम्हाला सांगायचं आहे का? त्याच्याशिवाय हे ऑनलाईन प्रणाली आहे जे प्रमाणपत्र आपण देतो दिव्यांगाला. त्यासाठी आपण काय प्रयत्न करतात सर? त्यासाठी काय प्रयत्न करतात? युजर आयडी आणि पासवर्ड लवकर प्राप्त झाला पाहिजे आणि दिव्यांगाच्या समस्या सुटल्या पाहिजे. तुम्हाला बोलू देण्यासाठीच मी आलो आहे. बोल दे ना. युजर आयडी पासवर्ड म्हणजे जे की डिजिटल प्रमाणपत्र असल्यामुळे त्या आयडीहून आपल्याला करावा लागतो. चेअरपर्सन म्हणून इथलं मेन मुख्य जे डॉक्टर आहे त्यांच्या सहीनं तो प्रमाणपत्र निघतो आणि त्याची प्रक्रिया आपण केलेली आहे. करूनही मला वाटतं जवळपास 2-2.5 महिने झाले. आपण राज्यस्तरावर पाठवले पुण्याला, पुण्याहून सेंट्रलला दिल्लीला पाठवले. ही सगळी ऑनलाईन प्रणाली असल्यामुळे थोडंसं याला विलंब लागेल. तर आम्ही त्याचा पाठपुरावा सुद्धा केले, साहेबांना सुद्धा पाठपुरावा केले, आम्ही बोलले, माझ्याकडे व्हॉट्सअपला सगळे पुरावे आहेत. तर लवकरात लवकर होईल आणि दिव्यांगाचे प्रश्न मिटतील. आता आपण सर्व पत्र बांधवांना आलो, आपण सगळ्यांनी सहकार्य करू, यांचा प्रश्न सुटला पाहिजे. आज रोजी जेही दिव्यांग येतील त्यांची आपण तपासणी करतोय. जरी आयडी पासवर्ड नसेल तर तपासणी करून ठेवतो, कारण त्यांची परेशानी होऊ नये, आलेल्या लोकांची व्यवस्था व्हावं म्हणून त्यांनी ताबडतोब आपण त्यांचे पेपर जमा करून घेतो. ज्यावेळेस आयडी पासवर्ड येईल त्यावेळेस आपण असेसमेंट पेपर भरून त्यांना प्रमाणपत्र प्राप्त होते. हे सगळे प्रमाणपत्र हे पोस्टानं त्यांच्या घरी जातात, म्हणजे ह्याला कोणाला यायचीही गरज नाही परत.
तर हे होऊन जाईल जेवढं होईल तेवढं लवकर. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. तर नक्कीच कुंभारे सरांनी जी माहिती दिली आहे की या घटनेची तात्काळ गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि दिव्यांगाच्या सर्व समस्या सोडण्यात येतील असं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे. ताज्या आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.